निसर्ग कवी गिरीश यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रहमतपूर इथं साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आले। या साहित्य संमेलनाचं उद्घाटन ग्रंथदिंडी तसेच काव्यवाचनानं झाली। पाहूयात या ग्रंथदिंडीची काही क्षणचित्रे।
काय त्यांचे चेहरे दिसतात ऐतिहासिक, सांस्कृतिक व साहित्यिक वारसा लाभलेला आहे। हा वारसा पुढे चालावा यासाठी आज येथे बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे। बालकुमार साहित्य संमेलन म्हणजे आनंदाचा, चांगल्या विचारांचा आणि सर्जनाचा उत्सव। आज या बालकुमार साहित्य संमेलनाचे दीप प्रज्वलन उपस्थित सर्व मान्यवरांनी करावे ही विनंती। दिवा लावता ज्ञानाचा, नाश होतो अंधाराचा।
अशी विनंती. जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरी करत आहोत. अवघ्या महाराष्ट्राला भेट ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी करावे अशी विनंती. यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी करावे अशी विनंती. जगदाळे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचेही हार्दिक स्वागत. स्वागतास नटली ही बालकेसान, पाहुण्यांच्या स्वागतास नटली ही बालकेसान, गोड करावा आपण आज घेऊनी स्वागताचा सन्मान, घेऊनी स्वागताचा सन्मान. यानंतर येथे उपस्थित अतिथींचे स्वागत होत आहे. संमेलनाध्यक्ष माननीय किरण केंद्रे संबोधित होत आहेत. खरं तर रहमतपूर नगरीमध्ये अशा प्रकारचे बालकुमार साहित्य संमेलन श्री चौंडेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रथमच संपन्न होत आहे. त्याबद्दल मी संस्थेला धन्यवाद देतो. रहमतपूरमध्ये नेहमीच अशा प्रकारचे साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम साजरे करत असतो. किंबहुना सांस्कृतिक नगरी म्हणून आपल्याला रहमतपूरची ओळख सर्व दूर साता समुद्र न्यायची आहे व तुम्हाला व मला रास्त याचा अभिमान आहे. रहमतपूर नगरीमध्ये सर्व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक मान्यवर व संमेलनासाठी कार्यक्रम आयोजन करत असतात. शिक्षण संस्थाच्या माध्यमातून बरेचसे साहित्यिक सांस्कृतिक मान्यवर या ठिकाणी येतात आणि रहमतपूर नगरीमधील सर्व नागरिकांना त्याचा उपभोग घेता येतो. तसेच रहमतपूर नगरपालिकेच्या माध्यमातून देखील आम्ही साहित्यिक माध्यमाच्या कार्यक्रमाचे नियोजन करत असतो. रहमतपूरचे सुपुत्र कवी गिरीश यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंतीचे वर्ष आपण साजरे करत आहोत. त्या निमित्तानं कवी गिरीश, प्राध्यापक वसंत कानेटकर, गोपू देशपांडे, ज्योती सुभाष, बेला शेंडे, विश्वासराव माने असे अनेक थोर विभूतींना रहमतपूरचे नाव साता समुद्राच्या पार पोचवलेले आहे. त्यांच्या साहित्य कृतीच्या विचारांना जागर या बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्तानं होत आहे. दरवर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असतं. तेही साहित्य संमेलनासारखंच कुठल्या तरी एका
गावामध्ये वर्षातून एकदा होतं. सगळ्या मुलांना तिथं जाता येत नाही. आता भिलारला संमेलन झालं, ते आपल्या जिल्ह्यामध्ये झालं म्हणून एखाद्या वेळी आपण जाऊ शकतो, पण तेच कधी यवतमाळला होतं, कधी नगर जिल्ह्यात होतं, कधी सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं आणि सगळीकडे मुलांना जाणं शक्य नसतं. म्हणून गेल्या वर्षापासून साहित्य परिषदेने असा निर्णय घेतला होता की आपल्या सगळ्या शाखांनी ही संमेलनं भरवावीत. ती संमेलनं अशी असावीत की त्यांची शाळा किंवा त्यांची संस्था त्याच शाळेमध्ये ते संमेलन असावं, छोट्याखानी असावं, साधेपणा संमेलनामध्ये असावा, म्हणजे खर्चाचं प्रमाण कमी होईल. कारण लाखोचा खर्च करणं हे प्रत्येक संस्थेला शाळेला शक्यच नाही. म्हणून ते अत्यंत साधेपणानं व्हावं. मुलांनीच दिंडी काढावी, मुलांनीच वक्ता व्हावं, मुलांनी निवेदन करावं, मुलांनी आभार मानावेत. कारण मुलांना व्यासपीठ मिळवून देणं ही खरं म्हणजे या सगळ्याच्या मागची भूमिका. मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, सुंदराचे सोहळे असा सुंदर सोहळा साजरा करण्यासाठी विविध नामांकित साहित्यिकांच्या लेखणीतून प्रसवलेल्या साहित्याचा आस्वाद देण्यासाठी कार्य करणाऱ्या किशोर मासिकाचे संपादक व आजच्या या बालकुमार साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष माननीय किरण केंद्रे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मग येईल मी नक्की. कारण मुलाशी संवाद साधताना मी मुलांसाठीच काम करतो. मुलं हेच ध्येय ठरवलेलं आहे. त्यासाठी मी माझी मंत्रालयातली नोकरी राजीनामा देऊन टाकला. कारण एकदा क्लिअर होतं की आपल्याला आता मुलांसाठी काहीतरी करायचंय, ते आपण करूया, छोटंसं का होईना करूया. पण अर्थात सुदैवानं माझ्या की खूप चांगलं मासिकाचं संपादक पद मिळालं आणि मग पुढे कार्याला सुरुवात झाली. इथं आल्यानंतर मी त्या शाळेत आपल्या गेलो. मी खरं सांगतो, मी खूप खरं सांगायचं तर मला हेवा वाटला. आनंद झाला हा भाग वेगळा आहे, पण एका अर्थाने हेवा वाटला. कारण माझं शिक्षण अशा शाळेत झालंय त्याची खरं तर तुमच्यासारख्या इतक्या उत्तम शाळेत शिकणाऱ्या लोकांना कल्पना पण येणार नाही. अशा शाळेत मी शिकलोय. माझं गाव किनवट नावाचं तुम्ही कोणत्या शाळेत ऐकलं असेल. किनवट दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. एक तर किनवट हे अभयारण्य आहे आणि दुसरं किनवट हा नक्षलग्रस्त तालुका आहे. आणि नक्षलवाद्यांचं प्रचंड प्रमाण आणि अभयारण्य, त्यामुळे दोन्ही अर्थाने तसं खूप समृद्ध सुखी निसर्गाचं वरदान लाभलेलं, पण आदिवासी बहुल असलेला हा तालुका. तिथे आमच्याकडे येणारा प्रत्येक शिक्षक, आता ताईने सांगितलं की त्यांचा शिक्षकांनी त्यांना कसं सपोर्ट केला आणि ते पुढे आले. आमच्याकडे येणारा प्रत्येक शिक्षक हा शिक्षा म्हणून आला असायचा. समजा एखाद्या शिक्षकाने काहीतरी चूक केली किंवा काहीतरी त्याला शिक्षा द्यायची, त्याला पाठवारी किनवटला म्हणायची आणि मग तो शिक्षक तो आमच्याकडे यायचा आणि मग तो आमची पूर्ण इकडे वाट लावायचा. अशा शाळेत आम्ही शिकलो. तेव्हा जेव्हा अशी चौंडेश्वरी सारखी संस्था बघायला मिळते तेव्हा खरंच हेवा वाटतो, मनापासून हेवा वाटतो. पण दुसऱ्याच वेळी आपल्याच महाराष्ट्रात इतक्या उत्तम काम करणाऱ्या संस्था आहेत, असे गुणवान शिक्षक आहेत आणि अभिमान वाटावे असे विद्यार्थी ते घडतात. असं जेव्हा करतो तेव्हा मन भरून येतं की हा वारसा आहे. खरं तर रहमतपूरचाच मोठा वारसा आहे. रहमतपूर हा वारशाचं गावात मगाशी मी सांगितलं की खरं का लेखकांचं गाव म्हणून का त्याचं नॉमिनेशन किंवा त्याची ओळख होऊ नये. इतके महान लोक एका मातीत जन्माला येतात ही काही सोपी गोष्ट नाहीये. या मातीमध्येच या पाण्यामध्येच काहीतरी नक्कीच आहे, म्हणून अशी लोक इथे घडतात. किती नावं एक ज्यावेळेस आपण एखाद्या गावात सांगतो की या गावात हा साहित्यिक होऊन गेला, अरे बाप, त्या गावाचं नाव आपलं मोठं वाटतं. पण एकाच गावात इतकी दिग्गज लोक, एकीकडे गिरीश आहे, दुसरीकडे वसंत कानेटकर आहेत, गोपू देशपांडे सारखा महान नाटककार आहे, इकडे अमृता सुभाष येते. बरं, नुसतं साहित्य नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये इथला माणूस म्हणजे खरंच काहीतरी इथं वेगळं आहे. दुश्चिन्हांचा चतुर्थ आयुधे शोभताति हाती भक्ताला रक्षिते निरंतर. चतुर्थ आयुधे शोभताति हाती भक्ताला रक्षिते निरंतर. लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड करीतसे खंड दुश्चिन्हांचा. लंबोदरा तुझा शोभे भलरी दादा भलर भंगडी दादा भलर भलरी दादा भलर भंगडी दादा भलर. माझ्या कीर्तीचे स्मरून आण लुटायला जाऊ मोत्याची खाण.
रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करीत होती आणि बाबा बैठकीच्या खोलीत आराम खुर्चीत कसलेसे वर्तमानपत्र वाचत होते. काही काम नव्हते म्हणून मी बैठकीच्या खोलीत लंगडी घालण्याच्या विचारत होतो. तेवढ्यात माझ्याकडे बघत आई म्हणाली, अरे परीक्षा आहे ना मेल्या तुझी 6 महिन्याची उद्यापासून. आईचा हा गडगडाट ऐकताच बाबाही एकदम रागावले. ओम भिक्षाम देही. आतून एक कर्मठ माणूस आला. त्याने धडकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए पोरा, इकडे इकडे इकडे. संन्याशाचाच पोरगा रे तू. भिक्षा पाहिजे काय तुला? ये ये. हे घे पीठ. आणि पीठ म्हणून झोळीमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोळी सोडली आणि म्हणाला, अरे थांब थांब, या भाकरी पण घेऊन जा. कसं काय रे, डोळे फाडून काय बघतोस? चल नीट. मग ससा कासवाला म्हणतो की तू खूपच दिवसातून दिसला. त्यावर कासव म्हणतो की गेल्या वेळेस तू भेटलेलास की किती मज्जा आली होती. आपण किती मोठी शर्यत केली होती, त्यात मी जिंकलो होतो. ससा मोठ्या तोंडाने म्हणतो, चल आत्ता करतोस का माझ्याशी रेस? त्यावर कासव म्हणते, हो नक्कीच, तुझ्यावर रेस करायला आणखीन एकदा मज्जा येईल. मग ससा कासवाशी शर्यत करायला सुरुवात करतो. ससा रे गातो. तितक्यात कासव त्याचा सुंदर हिरवे माळ चुकडे, सुंदर हिरवे माळ, जमली काळी वर्गणमाला, रिमझिम पाऊस खाली आला. जमली काळी वर्गणमाला, रिमझिम पाऊस खाली आला. ग्रीष्म ऋतूचा ताप नेवला, कोंब येऊनी दूर दूरवर, पालवले खडकाळ, पालवले खडकाळ. बोरवनाची सुकली पाने, तरतरली या नवलवाने. बोरवनाची सुकली पाने, तरतरली या नवलवाने. विरळ बाबळी चैतन्याने, स्वादन्नाने डुलू. डोळे तुझे भोळे मला लाविती पिसे. डोळे तुझे भोळे मला लाविती पिसे. सुचत नसे काम मला, सुचत नसे काम मला, करू तरी कसे. चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा महिमाय. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा महिमाय. आया बाया सांगतो होत्यात होतो जवाताना, दुष्काळात मायेचा माझा आटत होता पाना. 3 सांज झाली. मी आकेला म्हणलं, आके दिवा बिवा लाव की. आणि मी सुरुवात केली म्हणायला, झाल्या 3 सांजा करून शिंगर साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. आणि आकी गेली की तरा तरा, आमच्या आकीला चालू गेली तरा तरा आणि केलं की भीती उखूट. तसं बायावरती चकामाका करायला लागलं. अरे आज तो स्वच्छता अभियान दिन है और मैंने एक सेल्फी भी अपलोड नहीं की. आइडिया, क्या आप मुझे झाड़ू देंगी प्लीज? थैंक यू.
लता लतातून उधाणलेली आनंदाची भरती. जय घोष चाले तुझा मोरया, जय घोष चाले तुझा मोरया. तो जल्लोष भाई विरल्या, श्वासात मशाली भरला, फुलला कपाळी द्यावा. तोर चालू समोर न जाऊ दे हवान, हरकमो न जाऊ एकच हाते घोष हातात द्यावा. सभी पेरूची कुकळी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या. छो जंतर मंतर तंतर, लक्षात घे अंतर. पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर. हा घे अंगारा, वेळ आता लावू नको, मागे पुढे पाहू नको, दुसरीकडे जाऊ नको. सरळ घरी जा, दारात उभी राहा, करू नको चूक, रवीकडे कर मुख आणि अंगारा फूक. अंगात आले या देव पुढे अकरा रुपये देव, अंगात आले या देव पुढे अकरा रुपये देव, अंगात आले या देव पुढे अकरा रुपये देव. या सुजाताबाई, या तुम्ही मुंबईहून आलात ना? बसा, बाबांपुढे बसा. देवा, माझं लग्न होऊन 7 वर्ष झाली, अजून मुलबाळ नाही. मला एक मूल होऊ द्या बस, दुसरं काही नको मला. एवढीच इच्छा पूर्ण करा. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवमाते मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवमाते मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. सातारची जी विद्यार्थिनी आलेली तिने तयार राहायचे. जिने कथाकथन सादर केलं अली जगदाळे ही इथं उपस्थित असेल तर तिने पुढे यायचंय बक्षीस घेण्यासाठी. त्यानंतर तांदूळवाडीच्या विद्यार्थिनींनी जे कथाकथन अनुजा भोसले मॅडम यांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करते. माने सर यांनी या विद्यार्थी